नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. हिवाळा स्पेशल गरमागरम काय बनवायचे पहा. कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर कट करून घेतली आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, लसूण अद्रक ठेचून घेतलेला आहे, गोड घालण्यासाठी गूळ घेतलेला आणि चिंच भिजवून घेतलेली आहे. गॅसवरती कढई ठेवून 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. लसूण अद्रक जे ठेचून घेतलं होतं ते सुद्धा आता आपण तेलात टाकलेलं आहे. लगेचच आपल्याला ह्या ठिकाणी चणा डाळ जी आहे ती आपण घेतली आणि शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चेच ते टाकून द्यायचे. टाकल्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटाकरता मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये, कारण आपण लसूण टाकल्या शेंगदाणे डाळ टाकलेले, कारण लसूण खूप लवकर तळला जातो त्यामुळे शेंगदाणे कच्चे राहतील, त्यामुळे आपण एकदमच सर्व जिन्नस टाकून घेतलेले आहेत आणि गॅस मीडियम ठेवून आपल्याला छान तळून घ्यायचे. आता 2 मिनिट झालेले आहेत. आता आपल्याला पुढचे काही पदार्थ आहेत ते सुद्धा टाकून द्यायचे. कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्ता तळला की ह्यामध्ये आपण जी कोथिंबीर थोडीशी कट करून घेतली आहे तर आपल्याला ह्या ठिकाणी थोडीशी टाकायचं, नंतर आणखीन टाकायचं असल्यामुळं या ठिकाणी थोडंच टाकलेली आहे. आता ह्या ठिकाणी आपण मिक्स करून घेतलेला आहे, छान आपला तडका तयार झालेला आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला 1 ग्लास इतकं आपण पाणी टाकणार आहोत. जितके आपल्याला बनवायचं आहे त्या क्वांटिटीनुसार आपल्याला पाणी ह्या ठिकाणी टाकायचं आहे. आता 1 ग्लास पाणी टाकून झालं की आता ह्यामध्ये आपण जो कोळ काढून घेतलेला आहे चिंचेचा ते टाकून दिलेला आहे आणि जो कांदा कट करून घेतलेला लहान आकारात ते सुद्धा आता ह्या ठिकाणी टाकायचे. नेहमी भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो त्यामुळे असा पदार्थ केला की सर्वांनाच आवडतो. गूळ टाकलेला आहे, लाल तिखट टाकलेलं आणि हळद टाकलेलं आहे, मीठ टाकून घ्यायचे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार ह्या ठिकाणी आपण कमी जास्त करू शकतो. अगदी छान आपलं आता हे तयार झालेल्या तडक्यामध्ये आपण मस्त फोडणी करून घेतलेली आहे आणि ह्या ठिकाणी आपला आणखीन 1 ग्लास पाणी आपण ह्या ठिकाणी वाढवलेलं आहे, कारण आपल्याला क्वांटिटी जास्त बनवायचे. आता सर्व जिन्नस टाकून झालेले आहेत. आपल्या उकळल्या 5 मिनिटाकरता गॅस चालू ठेवायचे. पाणी उकळेपर्यंत ह्या ठिकाणी आपण बेसन पीठ घेत आहोत. 2 ते 3 चमचे इतकं आपल्याला बेसन पीठ लागणार आहे, जास्तीचं लागणार नाही. त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला सॉफ्ट बॅटर बनवायचं आहे, गुठळ्या ठेवायच्या नाहीत. अगदी छान मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता अगदी छान आपलं हे बेसन पीठ मिक्स झालेलं आहे पाण्यामध्ये. आता आपण गॅस मीडियम ठेवलेला होता, छान उकळी सुद्धा आलेली आहे. जे मध्ये आपण शेंगदाणे डाळ टाकलेलं आहे ते छान शिजलेले आहेत, कारण गॅस मीडियम ठेवून आपल्याला 5 ते 10 मिनिटाकरता हे उकळून घ्यायचं आहे. हे कच्चे वापरलेले असल्यामुळे उकळायला वेळ लागतो. आता जे बेसन पीठ आणि पाणी मिक्स करून घेतलं ते सुद्धा आपण ह्या ठिकाणी टाकून दिलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर 5 ते 7 मिनिटाकरता गॅस मीडियम ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जे की बेसन पीठ जे कच्चं आहे ते शिजल्यानंतर घट्टसर अशी आपली हुलपल्ली बनवून तयार होते. आमच्याकडे हुलपल्ली म्हणतात, तुमच्याकडे ह्या पदार्थाला काय म्हणतात ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. हुलपल्लीसोबत खाण्यासाठी तुम्ही भाकरी बनवा किंवा चपात्या बनवा, अगदी भन्नाट थंडीमध्ये गरमागरम खाण्यासाठी अप्रतिम ही चवीची हुलपल्ली असते. भाजीसुद्धा खायचं विसरून जाईल इतकी चविष्ट ही हुलपल्ली आहे. वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि 1-2 मिनिटाकरता शिजवून घ्यायचं आहे. आता छान हुलपल्ली शिजलेली आहे. आता आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता हुलपल्लीसोबत खाण्यासाठी ह्या ठिकाणी मी तर भाकरी बनवलेली आहे. तुम्ही भाकरी किंवा चपाती काही बनवलं तरी चालते. एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हुलपल्ली कशी झाली आहे. सोबत खाण्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे, जे की आपण हिरवीचं लोणचं बनवतो त्याच पद्धतीची मसाला मिरची आपण सोबत खाण्यासाठी घेतलेली आहे. तुम्हाला ही हुलपल्ली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.